बातमी आहे ती शिक्षिकेच्या गैरवर्तनाच्या विरोधातली। शिक्षिकेच्या गैरवर्तनाच्या विरोधामध्ये आंदोलन झालंय। ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत कारण शाळेला कुलूप ठोकून या निमित्तानं संताप व्यक्त केला गेलाय। अहिल्यानगरमधील जिल्हा परिषद शाळेत एक घटना घडली जिथे शिक्षिकेच्या बदलीच्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळाले। गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या समजुतीनंतरही ग्रामस्थ आपली भूमिका सोडायला तयार नाहीत। याबाबत आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी एक पाठपुरावा केलाय, पाहूयात। एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेला लागलेली घरघर ही शासनाला कुठेतरी मोठी डोकेदुखी ठरत असताना मात्र अहिल्यानगर तालुक्यातील एका गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा टिकावी म्हणून चक्क ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून जे आहे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच आपले मुलं घालून इथे शिक्षण जे आहे त्यांचं घडवलेलं आहे। मात्र या वर्षी या शाळेत देखील जे आहे शाळेच्या विरोधात ग्रामस्थांना जे आहे ते जावं लागलेलं आहे। त्याला कारणही तेच आहे, गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्या शिक्षिका नियुक्त झालेल्या आहे त्या शिक्षिकेच्या गेल्या वर्षभरातल्या गैरवर्तणुकीच्या विरोधामध्ये आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। त्यांच्या बाबतीत वारंवार आम्ही या ठिकाणी सांगून सुद्धा त्या मॅडम मध्ये काही बदल झाला नाही। त्याच्यामुळे या ठिकाणी जे शाळेमध्ये जे कामकाज चाललेलं आहे ते जे कामकाज या ठिकाणी ठप्प ठेवण्याचं कारण एकच की त्या ज्या मॅडम आहेत त्यांचा जो पेरावा आहे, जे शाळेमध्ये आल्यानंतर मुलांमध्ये उत्साह यायच्या ऐवजी त्यांचा निरुत्साह होतो। आल्यानंतर परिपाठामध्ये मॅडमनी परिपाठ चालू असताना मुलांना पाठ करून बसणे, याचे आम्ही लेखी पुरावे या ठिकाणी फोटो सगळे या ठिकाणी जोडून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। जगन्नाथरावजी भोर साहेब आमच्या शाळेमध्ये तयार झालेले आहेत। त्यांनी जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलेलं आहे। ते जिल्हा परिषदेचे शिक्षक होते। असा चांगला विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये घडला आणि आता जर अशी परिस्थिती झाली, असे शिक्षक जर असे गैरवर्तन करणारे, मुलांच्याकडे लक्ष न देणारे शिक्षक जर आमच्या शाळेमध्ये आले तर आमच्या पिढ्यानं पिढ्या बरबाद होत्या। गेली 1 वर्षापासून आम्ही शासनाची वाट पाहतोय, शासनाची ह्या शिक्षिकेवर काहीतरी कारवाई करा। तुम्हाला आमच्या शाळेत नकोय, तुमच्या ऑफिसला घ्या, तुमच्या ऑफिसमध्ये त्याला ठेवा आणि एक चांगला पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक आम्हाला द्या ज्याला कॉम्प्युटरचं ज्ञान आहे, जो आमच्या मुलांना कॉम्प्युटर शिकू शकेल। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर। पालक संतप्त झाल्यानंतर गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी याबाबत आपली भूमिका मांडली। प्रशासकीय स्तरावर चौकशी झालेली आहे संबंधित शिक्षिकेची। त्यावेळेस निवेदन प्राप्त झालं त्यावेळेस तात्काळ चौकशी केलेली आहे। चौकशी अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल। तात्पुरती व्यवस्था म्हणून दुसऱ्या शाळेचे शिक्षक दिलेले आहे।